सुरुवातीला दादांच्या विमानाचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित होत असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यांना सुरक्षा द्यावी सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती, तर सुरक्षा देण्याबद्दल गृहमंत्री विचार करतील, भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग, 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार, सूत्रांची माहिती। फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती। अजितदादांच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याचा आरोप, बारामतीच्या नितीन यादवांनी फुटेजची मागणी केली होती, केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागानं माहिती नाकारल्याचा आरोप। अपघाताच्या आदल्या दिवशी दादांना फोन केल्यानं अपप्रचार करण्यात आला, शेतकऱ्यांच्या धान खरेदी संदर्भात दादांना फोन केला होता, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्पष्ट, कुठल्याही राईस मिलच्या फाईलबाबत फोन केला नव्हता, माझ्यामुळे दादांना उशीर झाल्याचा आरोप, दुर्दैवी, पटेलांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत, काही माहिती किंवा पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्या, रोहित पवारांच्या आरोपानंतर छगन भुजबळांचा सल्ला। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, अजितदादांच्या विमान अपघातावर मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त, तर बीएसआर कंपनीच्या विमानांवर बंदी घालण्याचीही मागणी। आमदार रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप अस्वस्थ का, बीएसआर कंपनीला भाजप पाठीशी घालण्याचं काम करतंय का, विकास लवांडेंचा सवाल, तर बीएसआर कंपनीसह विमान मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करा, शरद पवार गटाचे म्हाड्याचे आमदार अभिजित पाटलांची मागणी। या क्षणी शरद पवारांचा पक्ष मवियातच आहे, शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, राऊतांचा पुनरुच्चार, तर शरद पवारांच्या भूमिकेवर मवियामध्ये चर्चा होईल, राऊतांची प्रतिक्रिया। माझ्या नादी लागू नका, गमावण्यासारखं माझ्याकडे काही नाही, यांच्या पापाचा घडा भरला, मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा। आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मंत्री उदय सामंत यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंचा फोटो सामंतांच्या स्टेटसवर, फोटोखाली लिहिलेल्या कॅप्शनवरून सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। मुंबईत आदित्य आणि राज ठाकरे एकत्र, छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील सुशोभीकरणाच्या कामाचा काका पुतण्याच्या हस्ते शुभारंभ, दोघांकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। भेटण्यासाठी कुणाला बंधनं नाहीत, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण, संजय राऊतांची शिंदे राज ठाकरेंच्या भेटीवर भूमिका। आदित्य ठाकरेंनी राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं, माध्यमांच्या भेटीवरच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी नकारार्थी मान हलवली, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर खासदार नरेश म्हस्केंचा टोला, भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि पोटशूळही उठला, खासदार नरेश म्हस्केंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजपमधील निष्ठावंतांची फिल्डिंग, मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना संधी, विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3960 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनं हप्ता वितरित। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी फडणवीसांनीच उत्तर द्यावं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी, एसीबी गृहमंत्र्यांना रिपोर्ट करतं, सुप्रिया सुळेंचा गृह खात्यावर निशाणा। शिवरायांचा आदर्श घेऊन टिपू सुलतानचं काम करायचं ठरवलं असेल, ब्रिटिशांना कुणी मदत केली हे देखील पाहण्याची गरज आहे, खासदार शाहू छत्रपतींचं वक्तव्य, तर शिवरायांच्या जयंतीला टिपू सुलतानबाबत भाष्य करणार नाही, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। बुलेट ट्रेनमुळे केवळ गुजरातमधील लोक महाराष्ट्रात येणार नाहीत, तर महाराष्ट्रातील लोकांनीही गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावा, मंत्री गणेश नाईकांचं भाष्य।
मुंबईत 5 वर्ष भाजपचा महापौर असेल. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये 1.25 वर्षानंतर भाजप महापौर पदासाठी दावा करणार. मुंबईत मात्र 5 वर्ष भाजप महापौर पदावर ठाम. काँग्रेस नगरसेवकांना महापौर पदासाठी चौधरींना मतदानाचे पक्षादेश. काँग्रेसचा पक्षादेश पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर चिकटवला. महापौर पदासाठी नारायण चौधरींना मतदान करण्याचे आदेश. काँग्रेसचे गटनेते तारिक मोमीन यांच्याकडून व्हीप जारी. भिवंडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोत. बाळामामा म्हात्रे यांची माहिती. नारायण चौधरींनी भाजप सोडली, आमच्या इथे त्यांचा सन्मान होईल. 20 तारखेनंतर भाजपचे किती नगरसेवक काँग्रेसमध्ये येतील ते स्पष्ट होईल. बाळामामा म्हात्रेंचं विधान. जे घडेल ते उद्याच घडेल. भिवंडी प्रकरणावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची ऑफ द रेकॉर्ड प्रतिक्रिया. नारायण चौधरी भाजपच्या विचारांचा त्याग करून सेक्युलर फ्रंटमध्ये आले. चौधरींचं स्वागत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. जो फुटून जातो तो भाजपचा असूच शकत नाही. जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक तोच कार्यकर्ता. भिवंडीतील राजकीय घडामोडींवर भाजपच्या आशिष शेलारांचा हल्लाबोल. कोण कुणासोबत गेलं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. काँग्रेसशीही देणं घेणं नाही. चंद्रपुरात आम्हाला विकास करायचा आहे. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. काँग्रेसने कुठेही तडजोड केली नाही. भिवंडीत काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटसाठी चर्चा केली. जोपर्यंत भाजप सोडत नाही तोवर चर्चा न करण्याचीच भूमिका होती. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया.